नमस्कार, मी रिंको. तर तुम्हा सर्वांचा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये फार फार स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी पुन्हा एकदा गहू पिठापासून बनवलेली एक रुचकर अशी चटपटीत नाश्त्याची रेसिपी घेऊन आलेली आहे, जी फारच कमी तेलामध्ये आणि फारच कमी वेळेमध्ये बनणारी आहे. मग उशीर कशाचा, चला सुरू करूया आजचा व्हिडिओ. मग ही रेसिपी बनवण्यासाठी सर्वात आधी आपल्याला याचे डो बनवायचा आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला एक बाउल घ्यायचा आहे आणि यामध्ये 1 कप गव्हाचे पीठ घालायचं आहे. तर तुम्ही इथे गहू पिठाच्या जागी मैद्याचा पण वापर करू शकता. त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये पाव चमचा ओवा घालायचा आहे. तर ओवा थोडासा हातावरती स्मॅश करायचा आहे आणि या पिठामध्ये घालायचा आहे. तर हे ऑप्शनल आहे. त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. आणि आता हे सगळे साहित्य व्यवस्थित मिक्स करायचे आहेत. त्यानंतर या पिठामध्ये थोडे थोडे करून पाणी घालायचं आहे आणि घटसर असे हे पीठ मळून घ्यायचं आहे. मग पूर्णपणे हे पीठ मळून झाल्यानंतर आता आपल्याला हे पीठ 5 मिनिटांपर्यंत असेच भिजण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. त्यानंतर ही रेसिपी चटपटीत बनवण्यासाठी मी इथे 2 टोमॅटो घेतलेले आहेत. तर टोमॅटो आपल्याला मोठे साईजमध्ये घ्यायचे आहेत. आणि त्यानंतर आता आपल्याला या टोमॅटोचे गोल गोल आकारमध्ये पीसेस कट करायचे आहेत. तर अशा पद्धतीने आपल्याला हे टोमॅटो गोल आकारमध्ये कट करून घ्यायचे आहेत. त्यानंतर आपल्याला टोमॅटोच्या मधील जो पल्प आहे तो काढायचा आहे. तर अशा पद्धतीने चाकूने आपल्याला हा पल्प बाहेर काढायचा आहे. त्यानंतर हा पल्प आपल्याला एका बाउलमध्ये घ्यायचा आहे आणि यामध्ये आपल्याला 1 कप बॉईल केलेले स्वीटकॉर्न घालायचे आहेत. मग आपल्याला याच्यामध्ये 1 चमचा बारीक चिरलेला करबेव घालायचा आहे. तर करबेव मी इथे एकदम बारीक चिरून घेतलेला आहे. त्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये 1 बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. मग यामध्ये चवीनुसार बारीक चिरलेली हिरवी मिरची घालायची आहे. तर तुम्ही इथे लाल मिरची पावडरचा पण वापर करू शकता. मग आपल्याला याच्यामध्ये 1 उकडून स्मॅश केलेला बटाटा घालायचा आहे. तर तुम्ही इथे आणखीन पण भाज्यांचा वापर करू शकता. त्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये अर्धा कप बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. मग शेवटी आपल्याला याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. आणि आता हे सगळे साहित्य व्यवस्थित मिक्स करायचे आहेत आणि या रेसिपीसाठी हे सारण बनवून घ्यायचं आहे. तर आता इथे हे सगळे साहित्य व्यवस्थित मिक्स झालेले आहेत आणि स्टफिंग बनवून तयार झालेली आहे. त्यानंतर इथे पीठ पण व्यवस्थित भिजलेले आहे. त्यानंतर या पिठाचे आपल्याला गोळे बनवायचे आहेत आणि यांना पीठ लावून आता आपल्याला या गोळ्यांची पोळी लाटायची आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला या 2 पोळ्या लाटून घ्यायच्या आहेत. मग आपल्याला ही पोळी आता गोल पीसेसमध्ये कट करायची आहे. तर त्याच्यासाठी मी इथे एक बाउल घेतलेला आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला गोल आकारमध्ये याचे पीसेस कट करायचे आहेत. त्यानंतर यांच्यामध्ये आता आपल्याला स्टफिंग भरायची आहे. तर त्यासाठी आपल्याला हे जे गोल पीसेस आहेत ते अशा पद्धतीने ठेवायचे आहेत. आणि त्यानंतर सर्वात आधी याच्यामध्ये आपल्याला हे जे गोल आकारमध्ये कट केलेले टोमॅटो आहे ते ठेवायचे आहेत. आणि याच्यामध्ये आपल्याला ही जी स्टफिंग आहे ती अशा पद्धतीने व्यवस्थित भरून घ्यायची आहे. मग आपल्याला याच्यावरती दुसरा हा गोल आकारचा पीस ठेवायचा आहे आणि याला आता चारी बाजूने आपल्याला व्यवस्थित पॅक करून घ्यायचं आहे. नाहीतर याच्यामधील जी स्टफिंग आहे ती बाहेर निघेल. तर अशा पद्धतीने आपल्याला व्यवस्थित हे पॅक करून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला हे जे सगळे पीसेस आहेत ते तयार करून घ्यायचे आहेत. त्यानंतर आता आपल्याला ही रेसिपी जी आहे ती सेलो फ्राय करायची आहे. तर त्याच्यासाठी मी गॅसवर तेल ठेवलेले आहे.
तर तेल गरम झाल्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये हे सगळे पीसेस ठेवायचे आहेत आणि आता यांना दोन्ही बाजूनी आपल्याला व्यवस्थित सॅलो फ्राय करून घ्यायचे आहेत. तर मी आता इथे ही रेसिपी सॅलो फ्राय करत आहे, तर तुम्ही ही डीप फ्राय पण करू शकता. तर अशा पद्धतीने हे सगळे पीसेस आपल्याला दोन्ही बाजूनी व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आहेत. मग आता इथे ही रेसिपी व्यवस्थित फ्राय झालेली आहे आणि हा नाश्ता बनून तयार झालेला आहे. तर तुम्ही हा नाश्ता गरमागरम सॉस बरोबर नाही तर हिरव्या चटणी बरोबर नाश्त्यामध्ये सर्व करू शकता, नाही तर फक्त चहा या कॉफी बरोबर पण एक स्नॅक्ससारखं देऊ शकता. तर मग आजच्या व्हिडिओमध्ये इतकेच. पुन्हा भेटूया आणखीन नवीन रुचकर रेसिपीसोबत. तर मग थँक्स फ्रेंड्स वॉचिंग माय व्हिडिओ.